बघूया 100% बातम्या। राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय। मराठा धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आता सरकारला अल्टिमेटम दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलेली मुदत संपत आली असली तरी सरकार आरक्षणाचा मुद्दा सोडवू शकलं नाही। या उलट सरकारमधील काही लोक जरांगेंविरोधात वातावरण निर्मिती करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। मराठा समाजात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी सदन मराठ्यांनी ही रणनीती आखली का असा सवाल राऊतांनी केलाय। तर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही आरक्षणावरून राज्य अस्थिर झाल्याचा आरोप केलाय। परत तुमच्या सरकारमधले काही लोक आहेत ते वेगळ्याच दिशेने भूमिका घेऊन चालले आहेत, त्याच्यामुळे या राज्यामध्ये दिवाळीच्या आधी वातावरण बिघडू शकतं। मला विचाराल तर प्रचंड अस्थिर आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने ऑल पार्टी मीटिंग बोलवावी महाराष्ट्राच्या। हे जे दंगली होणार आहेत, घडवणार आहेत असे जे म्हणतायत हेच काही अंशी दंगलीला कारणीभूत आहेत। राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राजकारण तापल्याचं या निमित्तानं समोर आलं। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापलाय। आधी उपोषण आणि त्यानंतर राज्यभरात झंझावाती दौरे अशी दुहेरी रणनीती अवलंबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीची धग कमी होऊ दिलेली नाहीये। जरांगेंच्या मागणीवर सरकारनं कोणताही निर्णय घेतला नसला तरी सरकारची एक कृती चर्चेचा विषय ठरते। राज्य सरकारनं सलग दुसऱ्या दिवशी आरक्षणाबद्दल वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे। याआधी रविवारी राज्य सरकारनं ईडब्ल्यूएस बद्दल एक विस्तृत जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती, मात्र त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला लक्ष्य केलं। त्यामुळे राज्य सरकारनं प्रमुख वर्तमानपत्रात एक नवी जाहिरात दिली आहे। या जाहिरातीच्या माध्यमातून मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। जाहिरातीत मराठा आरक्षणासाठी धोरण आखल्याचं सांगण्यात आलं, मात्र सरकारच्या जाहिरातीवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलंय। ही तुमची पब्लिसिटी आहे। नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे, ही तुमची फोटोबाजी तुमच्याकडे ठेवा। प्रत्येक समाजासाठी सरकार काय करतंय हे दाखवण्याचा फक्त प्रयत्न होतो। सरकारने ईडब्ल्यूएस सारख्या जाहिराती देऊन मराठा समाजाची फसवणूक करू नये। सरकारनं तत्काळ ही जाहिरात मागे घ्यावी। या जाहिरातीच्या माध्यमातून राज्य सरकारनं कुठेतरी मराठा समाजाला आश्वस्त करत आंदोलन पुन्हा पेटू नये यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत उद्या संपते। 24 ऑक्टोबर पर्यंत आरक्षणाची घोषणा झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला। आता याच मुद्द्यावरून मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले। मराठा क्रांती मोर्चाच्या सुनील नागणे आणि प्रताप सिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट सरकारला आव्हान दिलं। येत्या 2 दिवसात आरक्षणावर भूमिका मांडा, अन्यथा मुंबईत लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा मराठा मोर्चाने दिलाय। 26 तारखेपर्यंत आम्ही वाट बघतोय। सरकारला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामधून जे लॉंग मार्च निघेल मुंबईच्या दिशेने ते सरकारला झेपणार नाही। जरांगे यांच्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीबाबत खुलासा करण्यात आलाय। मराठा म्हणून आमची नोंद आहे, मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। मतभेद फक्त या शब्दाशी असेल, परंतु मनभेद अजिबात नाही। यावेळी मराठा समाजाला आत्महत्या न करण्याचं आवाहन करण्यात आलंय। आरक्षण या पद्धतीनं मिळू शकतं, तुम्ही मरून मिळत नाही, लढून मिळवावं लागेल। सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाली आहे। या अनुषंगानं तात्काळ टास्क फोर्स सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे। बिहार सरकारनं काही दिवसांपूर्वी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली। त्यानंतर काँग्रेस शासित कर्नाटक, राजस्थानातही जातनिहाय जनगणनेची घोषणा करण्यात आली। आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरते। महाराष्ट्रात जातीय जनगणना व्हावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे। जातनिहाय जनगणनेमुळे कुठला समाज किती टक्के आहे हे कळेल असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवार यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। बिहारच्या जातीय जनगणनेप्रमाणे अडचणी निर्माण होणार नाहीत अशा प्रकारे सरकार योग्य निर्णय घेईल असं फडणवीसांनी म्हटलं। तर अजित पवारांच्या जातनिहाय जनगणना मागणीचं मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी स्वागत केलंय। बिहारमध्ये नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली। माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या। बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत, तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात योग्य निर्णय सरकार करेल। आत्ताशिक मराठा समाजाच्या बाजूने बोलले, आमचा घास येतो आमचा आम्हाला द्या।
कारण आमच्या तोंडातला घास तुम्ही घेतलाय असं त्यांना म्हणायचं. आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा माढ्यात पार पडली. या सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर आली. माढ्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा अजित पवारांनी शुभारंभ केला. यावेळी हा प्रकार घडला. सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अजित पवार यांच्या कार्यक्रमाला सकल मराठा समाजानं आधीच विरोध केला होता. आधी आरक्षण द्यावं, मग राजकीय कार्यक्रम घ्यावेत असं समाजाच्या वतीनं इशारा देण्यात आला होता. मात्र अजित पवार यांचं भाषण सुरू होताच काही मिनिटात आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाचा उद्या शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी गेली वर्षीपेक्षाही अधिक गर्दी होईल असा दावा ठाकरे गटाने केला. मात्र शिवसेनेनं ठाकरे दसरा मेळाव्यावर निशाणा साधला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत शिवसेनेनं एक पाऊल मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर ठाकरे गटानं मेळाव्याच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तयारीची ठाकरे गटाच्या नेत्यांनी पाहणी केली. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक येणार असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय. तर यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र टोले लगावलेत. शिवतीर्थ तुडुंब भरेल. गेल्या वर्षीपेक्षा जबरदस्त ताकद उद्या शिवतीर्थावर दिसेल हे नक्कीच. निष्ठावान जे स्वतःला समजतात यांनी दसरा मेळावा घ्यायचा जरी आयोजित केला असेल तरी शिवसैनिक त्याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही अशी माझी अपेक्षा. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. ठाकरे गटानं दसरा मेळाव्याच्या निमित्तानं यापूर्वी मेळाव्याचा टीजर जारी केला. आता या निमित्तानं ठाकरे गटानं एक नवं गाणं सुद्धा रिलीज केलं. पक्ष आपला ठाकरे अशा शब्दांनी गाण्याची सुरुवात. ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मेळाव्यासाठी यापूर्वी टीजर जारी केलाय. त्यात या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे गटानं नवे गाणं रिलीज केलंय. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, दैवत आपलं ठाकरे असे गाण्याचे बोल आहे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन बान शान ठाकरे, पक्ष आपला ठाकरे. शिवसेनेतील फूट, बाळासाहेबांचे विचार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाटचाल याबाबत या गाण्यातून भाष्य केलंय. एक उत्साह शिवसैनिकांमध्ये निर्माण होईल असं जाईल. त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सुद्धा उत्साह निर्माण करेल असं ते गाणं आहे. पक्षातील फुटीनंतर आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर होणार आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आत्तापासून मुंबईकडे रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीकेचे कोणते बाण सोडणार याची उत्सुकता. शिंदेंच्या शिवसेनेचा गेल्या वर्षीचा दसरा मेळावा बीकेसीतल्या मैदानावर झाला होता. यंदा मात्र बुलेट ट्रेनचं काम सुरू असल्यानं हा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. आझाद मैदानातून 6 गेटमधून प्रवेश करता येणार आहे. राज्यातून 5200 बसेस, 10,000 छोट्या गाड्या आणि रेल्वेनं देखील शिवसैनिक मुंबईकडे रवाना झालेत. या मेळाव्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी निशाणा साधलाय. टोमणे मारले जाणार नाही, इथं बदनामी केली जाणार नाही, इथं वैयक्तिक टीका केली जाणार नाही. इथनं वर्षभरामध्ये महाराष्ट्र राज्यानं काय जनतेला दिलं, शेतकऱ्यांना दिलं ही सांगणारी ही सभा आहे. पैशाची मस्ती आणि सत्तेचा दुरुपयोग करून इकडून तिकडून पैसे देऊन लोकांना आणणं हा केवळ शिंदे गटाचा प्रयत्न राहील. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीएमसी समोरच्या आझाद मैदानात दसरा मेळावा घेत शिवसेनेकडून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता आहे. त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर कोणते बाण सोडतात याची उत्सुकता आहे. दरवर्षी दसऱ्याला शिवसेनेचा शिवाजी पार्कवर मेळावा होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर यायचे. आता
गेल्या काही वर्षापासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची त्यात भर पडली. बीडच्या भगवान भक्तिगडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीही पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची भगवान भक्तिगडावर जय्यत तयारी सुरू आहे. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी त्यांचे हजारो समर्थक येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याच्या चर्चा सातत्यानं होत आहेत. तसंच गेल्या काही महिन्यांमधील महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर गेलंय. या पार्श्वभूमीवर पंकजा काय बोलणार याची उत्सुकता आहे. उद्या मी खूप काही बोलायची मनामध्ये माझ्या तयारी करते. आता तिथे जाऊन काय स्पष्ट उमटेल माझे शब्द याची मलाही प्रतीक्षा आहे. मेळाव्याआधी पंकजा मुंडे यांनी व्हिडिओ पोस्ट करत समर्थकांना मेळाव्याला येताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे कुणावर निशाणा साधणार, राज्याच्या राजकारणावर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या ललितनं 2020 मध्ये तुरुंग प्रशासन आणि ससूनच्या यंत्रणेला हाताशी धरून त्याचा मुक्काम ससूनमध्ये हलवला. त्यासाठी ललितनं एक नाटक रचलं आणि त्याचाच व्हिडिओ समोर आला. चाकण पोलिसांनी ड्रग तस्करी प्रकरणी 9 डिसेंबर 2020ला ललितला अटक केली. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र 2च दिवसांनी म्हणजे 12 डिसेंबर 2020ला ललितनं एक नाटक रचलं. पुण्यातील हिंदवडी पोलीस स्टेशनमधील वरच्या मजल्यावरून त्याला चौकशीसाठी खालच्या मजल्यावर नेलं जात होतं. त्यावेळी त्यानं जिन्यावरून पडल्याचं नाटक केलं. त्याचं ही नाटक सीसीटीव्हीत कैद झालं. या सीसीटीव्हीमध्ये ललित नाटकी पद्धतीनं जिन्यावरून पडताना दिसतोय. पडल्यामुळे त्याला आधी औंधमधल्या सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर लगेच ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं. ससून रुग्णालयानं त्याच्यावर 17 डिसेंबर 2020 पर्यंत उपचार केले आणि त्याला पुन्हा पोलिसांकडे सोपवलं. पोलीस त्याला हिंदवडी पोलीस स्टेशनला घेऊन आले. मात्र ललितनं 18 डिसेंबर 2020ला पुन्हा पाय दुखावल्याचं नाटक केलं आणि त्याला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या 4 दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीनं सुरुवात झाली. पुढील 4 दिवस शिर्डीत हा उत्सव साजरा होणार आहे. रविवारपासूनच भक्तांची मांदियाळी साईनगरीत दिसून येते. शिर्डी साईबाबांच्या 105व्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाचा पहिला दिवस सोमवारी काकड आरती, श्रींच्या फोटोंची पोथीची मिरवणूक, श्री साई सच्चरित्र, अखंड पारायणाचा श्री गणेशा, श्रींचं मंगल स्नान, पाद्यपूजा, माध्यान्ह आरती, कीर्तन, पालखीची मिरवणूक, शेजारती असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पारायणामुळे द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडं राहणार आहे. मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे राज्यभरासह देशविदेशातून येणाऱ्या भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साई संस्थाननं घेतलाय. मंगळवारी मुख्य दिवस असल्यानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. साई मंदिर परिसरातील 4 नंबर प्रवेशद्वारासमोर आकर्षक असा राम मंदिराचा देखावा उभारण्यात आलाय. मुंबईतील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून विनामूल्य वेगवेगळ्या प्रतिकृती साकारण्यात येतात. यावर्षी साकारलेला राम मंदिराचा देखावा आणि प्रभू श्रीरामाची 23 फूट उंच मूर्ती साई भक्तांसाठी आकर्षण ठरतीये. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि त्याचबरोबर दुर्गोत्सवाच्या निमित्तानं नागपुरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जवळपास 4000 पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. दीक्षाभूमीवर मिनी कंट्रोल रूम सुद्धा तयार करण्यात आली आहे. सध्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा तैनात करण्यात आलंय. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं देशाच्या विविध भागातून भीम अनुयायी नागपुरात येतात. दीक्षाभूमीवर भारतातील कानाकोपऱ्यातून उपासक उपासिका येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय. त्यासाठी 2 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः सुरक्षेचा आढावा घेतला. दीक्षाभूमी परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले. दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या 4ही रस्त्यांवर वॉच टॉवर लावण्यात आलेत. दीक्षाभूमीचे परिसरात अंदाजन 1,500 पोलीस अधिकारी आणि 2 कंपनी SRPF तिथे डिप्लॉय राहणार आहेत. बहुतांश अनुयायी रेल्वेनं येत असल्यानं नागपूर आणि अजनी स्थानकावर प्रचंड गर्दी असते. गर्दीत अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. खंडेनवमीच्या मुहूर्तावर दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चांगभलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. शारदीय नवरात्रीच्या आजच्या 9व्या दिवशी श्री ज्योतिबाची
श्रीकृष्ण रूपात अलंकारिक महापूजा बांधण्यात आली। सकाळी 10 वाजता धूप आरती सोहळ्याच्या निमित्तानं घट उठवण्याचा विधी पार पडला, तर अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता करण्यात आली। यावेळी ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। दरम्यान आज खंडे नवमी निमित्तानं ज्योतिबा मंदिरातल्या सर्व देवदेवतांच्या शस्त्रास्त्रांचं विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळी चांगभलच्या गजरात आणि गुलाल खोबराच्या उधळणीत हा पालखी सोहळा संपन्न झाला। पालखी सोहळ्यासाठी ज्योतिबा डोंगर तसंच हकदार पुजारी उत्कर्ष समितीच्या वतीनं पोलीस बँडचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान तोफेची सलामी दिल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या 100% बाद। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतं जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबताना ब्रेकवर जाताना एक महत्त्वाची आठवण, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला काही तास उरले। अशात मराठा आरक्षण देण्यासाठी कोणता पर्याय आता शिल्लक राहिलाय असा प्रश्न निर्माण झालाय आणि यावरच आहे आमचा स्पेशल रिपोर्ट रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर।